गुड मॉर्निंग एव्हरीवन. कसे आहे सर्व? मजेत ना? आज सकाळी म्हणजे ॲक्च्युली कालपासून माझी मान लागली होती. तर संगीताबाई म्हणे पायली ठेव रश्मी, म्हणे मानेशी पायली ठेव, चांगलं वाटते. मग मी आता मानेजवळ पायली ठेवली. कारण काय मी अचानकच माझी मान लागली. आता हा गुरु पहा, त्याला वाटतं मम्मी झोपते काय, आता तो येऊन झोपला. असा बदमाश आहे. आता खूप दुखत आहे, म्हणजे मानेपासून तर पाठीचे म्हणजे हे कणा आहे ना, तो आपला मनका, तोही दुखून आला खूप. आता बघू किती आराम पडते किती नाही तर, है ना. आणि नंतर केले मी पोहे, सगळ्यांना नाश्ता. सगळेजण खात आहे, संगीताबाई, आई, बाबा सगळेजण नाश्ता करून राहिले मस्तपैकी. कारण आता स्वयंपाकाला थोडा वेळ होता, आज होता संडे, त्याच्यामुळे वेळ होता स्वयंपाकाला. त्यानंतर झाला स्वयंपाक. मग आम्ही जेवलं. काय जेवलं? चिकनची भाजी. मला नंतर आठवलं की व्हिडिओ काढायला लागते. भाकरी केल्या होत्या, पोळ्या, भात. सगळेजण, सई, संगीताबाई, पूजा, आई, विधी, छोटी, बाबा, हे आणि मी. मस्त आम्ही जेवण केलं सगळ्यांनी. मग आम्हाला बघायची ती हिरामंडी सिरीज राहिलेली. ये तर आता आमच्या दुलू आहे, हा दुलू. तर आत्ताच जेवण वगैरे झाले आमचे आणि आम्ही मस्त आता हिरामंडी सिरीज पाहिली. सिरीज म्हणजे चालूच होती पाहणं, पण आज शेवट पाहून घेतला. 2-3 एपिसोड राहिले ते पाहिले. आणि हिरामंडीचा आता रिव्ह्यू आता मी माझ्या मते देतो. खूप लोकांनी हिरामंडीला असं निगेटिव्ह घेतलं, कारण त्याच्यामध्ये त्या तवायफ दाखवले जे काही आहे XYZ नेहमीप्रमाणे. पण लोकांनी फक्त तेच पाहिलं, बाकी त्याच्यामध्ये खूप काही आहे. मला जे वाटलं त्याच्यामध्ये प्रेम आहे, मैत्री आहे. प्रेम दाखवलं, मैत्री दाखवलं, धोकाही दाखवला. आणि त्याच्यामध्ये म्हणजे तिचा क्रूरपणा दाखवला, मनीषाचा थोडाफार चांगला दाखवला. सोनाक्षी सिन्हाचा बदला दाखवला, त्यांचे डावपेच दाखवले. आणि विशेष म्हणजे सगळ्यांना प्रेम होते, प्रेमिकाला भेटत नाही. जवळजवळ सगळ्यांनाच होते, एकाला भेटत नाही, ते पण दाखवलं. खूप असं इमोशनल स्टोरी होती. आणि जे रिअल आहे तेच दाखवलं संजय लीला भन्साली सर यांनी. पण मला आवडला पिक्चर. बाकीचं कोणी काही म्हणू, मेन म्हणजे काय सगळेजण हेच विसरले ते पूर्ण सिरीज पाहताना की त्यांनी देशासाठी काय केलं, देशासाठी त्याग दिला. कसं असते, देशासाठी त्याग खूप जणांनी केला, खूप लढे, सगळ्यांच्या स्टोऱ्या आहे. असं खूप स्टोऱ्या अशा दबल्या असते. पण आता त्यांनी एक हिरामंडीची काढली स्टोरी की बा यांनी पण त्यावेळेस लढले, त्याग दिला, तो पण दाखवला. खूप इमोशनल होतं शेवटी. आणि आला म्हणजे तिचं प्रेम. त्याच्यानंतर ती हिरोईन ती मरते, विष पिऊन तिचं प्रेम. आणि खूप मस्त दाखवलं. पण सगळेजण ते तवायफ हिरामंडी. मी पण हिरामंडीचे व्हिडिओ बनवले. मी असंच लिहिलं होतं, फोटो काढला. मग कसा वाटला मग हिरामंडीचा व्हिडिओ. तर लोकांच्या अशा कमेंट होत्या की बाय हिरामंडी म्हणजे माहिती आहे का तुला काय आहे. म्हणजे हिरामंडी म्हणजे जरी तो भाग वगळता खूप चांगलं दाखवलं. आणि मला तर आवडला हिरामंडी. कारण मला हिरामंडी पाहताना नुसतं मी तवायफ लोकांचं नाही पाहिलं, तर मी बाकीचे जे होते प्रेम, मैत्री वगैरे. मैत्री पण दाखवली तिच्या लांबजीबची, तिचं नावही नाही येत मला. तिच्यासोबत मैत्री दाखवली की दोघीजणी एकमेकीसाठी किती सॅक्रिफाईस करतात. आणि त्यानंतर मग तिचं नाव काय, मला नावही विसरली पाहिजे. तिचं देशासाठी प्रेम दाखवलं की देशासाठी लढते, शेवटी मरून जाते. खूप छान होतं ओव्हरऑल. बरं काय थांबालो नाही. तर असं होतं आज हिरामंडी पाहिला. आता उद्या जायचं आहे मार्केट आम्हाला, कारण 14-15 मला प्रोग्राम आहे आमच्या अमरावतीत मणिरत्नम हॉटेलमध्ये. तिथे एक ब्युटी एक्सपो आहे मोठा, आणि तिथे फक्त 300 रुपये फीजमध्ये खूप सगळेजण काय मस्त खूप छान आर्टिस्ट येणार आहे. तिथे सगळे डेमो देणार आणि खूप काही नवीन शिकायला मिळणार आहे. 2 दिवस आहे, 14 आणि 15. मे 14ला येणार आहे. तर आता त्याची तयारी करायची आहे. साडी वगैरे आता कशी करायची, काय चूज केली. आता जाते, उद्या जाईल मार्केटला. काय घ्यायचं आहे काय नाही माहीत पडेल. तर आता चला, असं होतं बा हिरामंडीचा रिव्ह्यू. तर मला तर आवडला. तुम्हाला आवडला की नाही मला नक्की सांगा. कमी करा. तर आता आणली आहे आईस्क्रीम सगळ्यांसाठी. पूजा मॅडम एक मला आईस्क्रीम, एक गुरुला द्या पटकन. कमॉन गुरु. एवढे तिच्यासोबत एकदम नाही काढायचे ना. एक विधीला आणला असेल ते. आईस्क्रीम खाल्ल्याला बोर होते का मॅडम? नाही, आईस्क्रीम खाल्ल्याला बोर होते का मॅडम? नाही, थंड होते. चालली जाते. नाही, माणूस थंड होऊन जाते.
दिमागची बॅटरी येते का दिमागची सई ॲनीबडी काही उरल्या असेल तर ॲनीबडी ते याच्यात ठेवून द्यायची ॲनीबडी उघडून देऊ. अरे तर झाडू उचल सई झाडणी उचल ते माझी आहे. मसाला पान खाऊ की आईस्क्रीम खाऊ. तर असा होता आजचा व्लॉग. कसा वाटला मला नक्की सांगा आणि माझ्या व्लॉगमध्ये तुम्हाला काय काय आवडते ते पण नक्की सांगा. भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.